तुम्ही भूदान चळवळीत जे काम केलं हो. त्या संदर्भात तुमचे काही फोटो बिटो आहेत का? काही नाही. काहीच नाही आहे, कुठंच त्या नाही. काळात होतेच ना, होते पेपरमध्ये छापून आलो होतो, ज्या त्या ठिकाणी गेलो छापून आलो होतो त्यावेळेला. आता तसं त्याचे पुरावे काहीच नाहीत. कसं असणार? नाही, तुम्ही स्वतः करता काही ठेवले असतील तर. त्यावेळेला असे फोटोग्राफी नव्हतीच. नव्हतेच काय? तर म्हणजे तुम्हाला असं मी करत याचं आश्चर्य वाटेल. मी चालत असताना चालत जायचो ना आम्ही, मी असं पाहिलं एक म्हातारी चप्पल न घालता तिथं चालत होती. मी माझी चप्पल काढून तिला देऊन टाकली आणि मी आडमाडी चालत होतो. अच्छा. एका पाहिलं की मग त्याला या सर्व काळामध्ये तुम्ही घराच्या बाहेर किती दिवस होता? हां घराच्या बाहेर किती दिवस होता? काय ते घराच्या बाहेर किती दिवस होता? घराच्या बाहेर 1 वर्ष होतं. 1 वर्षभर. आणि त्याच्यानंतर सामाजिक कार्यासाठी बाहेर? सामाजिक ते मी परत आल्यानंतर सुद्धा मी ते काम करत होतो काही काळ, 1 वर्षभर काम केलं. आणि ज्या वेळेला मी लग्न ठरवलं त्या ते सुद्धा सांगण्याजोगं आहे. विनोबांनी मला सांगितलं की पहिली जी मुलगी तुम्हाला सांगून येईल तिला नावसुद्धा विचारायचं नाही, लग्न करायचं. तसंच मी केलं. माझ्या घरात लक्ष्मी आली, तिच्या सरस्वती आली, तिच्यामुळं मी पुढे शिकलो. कधी झालं लग्न तुमचं? तर माझं तोपर्यंत शिक्षण झालं नव्हतं. मी फक्त इंटरमिडिएट झालं होतं, इंटर झालं होतं मी, पण पुढे शिकलो नव्हतो. 60 साली माझं 1958 साली लग्न झालं. 60 साली मी पुण्याला एक्सटर्नल बसलो आणि 16 पेपर्स एका वेळेला दिले BA ला. आणि माझ्याकडं पुस्तकं वगैरे नव्हती. बाहेर जायचं, आणायचं, मुलांना मांडीवर घेऊन मग अभ्यास करत बसायचं. चांगल्यापैकी मी मार्क पास झालो BA ला. म्हणून बायको म्हणाली आता MA करा. मग 63 साली मी MA झालो. युनिव्हर्सिटीत दुसरा आलो मी. आणि मग तिथून मग म्हटलं बा LLB करायचं होतं. मग 67 साली LLBला सुद्धा मी दुसरा आलो युनिव्हर्सिटीमध्ये. त्यावेळेला इथे ILS मधून झालो. इथे आधीच जाऊन सांगत होतो की मला नोकरी आहे, त्यामुळे रोज मला येता येणार नाही. ठीक आहे म्हणाले, आम्ही तुमचं हे माहिती आहे तुम्ही करा. आणि तसं आणि तो माझा जो पहिला आला तोही जोशीच. तो बँक ऑफ महाराष्ट्रात नोकरी लागला. मी कन्सल्टन्सी चालू केली, लागलीच नोकरी सोडून. तुमचे काय सर्टिफिकेट्स वगैरे आहेत का आत्ता काय ते पाहण्यासारखे? काय ते सर्टिफिकेट आहे का पाहायला नाही आता तुमचे LLBचे वगैरे? काय ठेवलं काय करायचं. एक मला काय मला माझं प्रदर्शन करायचंच नाही. प्रदर्शन नव्हे, मला पाहायचं आहे. नाही ठेवलेलं नाही. मग एवढंच काम म्हणजे मॅट्रिक्स करून होतो. नंतर मी ज्या वेळेला तेच म्हणजे आज एवढ्या जुन्या वेळेसचं तुमचं जे मॅट्रिक्युलेशन झालेलं झाले तर त्याचं मला सर्टिफिकेट पाहायचं होतं, तर पाहायला मिळेल का? नाही आहे माझं काही माझ्याकडे हे नाही. मी जे सांगतो तेच खरं. ते खरं नाही, ते खरं आहे, पण त्याच्यावरती मला पुरावा देण्याची मला आवश्यकता वाटते. तुम्हाला तुमच्यासाठी नाही म्हणत आहे मी, हे माझ्या उत्सुकतेसाठी मला पाहायचं आहे. पण मी माझ्याकडे ठेवलेलं नाही. इनफॅक्ट मी असं म्हणायचो, म्हणजे आता ऑफ द रेकॉर्ड सुद्धा म्हणायला हरकत नाही की मी शिकलो, पास झालो म्हणून मला आता येतं असं मला गर्व नाही आहे. आपण तो प्रश्न तो नाहीच आहे माझा प्रश्न वेगळा आहे. माझा प्रश्न असा आहे की माझ्याजवळ सर्टिफिकेट्स नाही आहेत, पाहायला नाही आहेत. म्हणजे मला पाहण्यासाठी, मला रेकॉर्ड करायसाठी नाही, मला पाहायचं आहे. अच्छा 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 अच्छा. कदाचित मॅट्रिक्युलेशनचं सर्टिफिकेट तरी असेल. मग आता तुम्ही पुण्यात कधी आला? पुण्यामध्ये 1960 साली आलो. फेब्रुवारी 15, 1960. मग तेव्हापासून इथं राहता? त्यावेळेला इथंच राहायला? नाही मी त्यावेळेला माडीवाले कॉलनीमध्ये मला जागा मिळाली, तिथे राहत होतो. आणि त्यावेळेला मी घर वगैरे नव्हतो. मी एल्को इंटरनॅशनल चिंचवडला कामाला होतो त्यावेळेला. तिकडे जायचो, STमध्ये होतो. आणि इथे बदली झाली ती माझी पुण्याला, या वर्कशॉपला होतो. मग इथून माझी बदली रत्नागिरीला, तिथे जाऊन माझी त्याची जरा तंटा झाला.
मला त्यांना म्हणजे तुम्ही युनियनचं काम करता. युनियनचा मी पुढारी होतो, युनियनचा एस टीमध्ये बऱ्यापैकी काम करायचं. त्यामुळे त्यांना मी नको असं वाटायचं, मग बदली करा. रत्नागिरीला गेलो. रत्नागिरीला असं नको असा एक प्रसंग घडून आला माझ्या बॉसच्या बाबतीमध्ये. उचल खाली म्हटलं हे बरोबर नाही, असं तुम्ही करता, मला नाही तुमच्याबरोबर काम करायचं. मग नोकरी तोपर्यंत परीक्षा दिली ते मला माहिती आहे. मी पहिला मग एल्प्रोमध्ये अर्ज केल्याबरोबर मला दुसऱ्या दिवशी बोलावलं. एल्प्रो कंपनी, एल्प्रो इंटरनॅशनल म्हणून त्या ITची कंपनी होती. तिथे 4 वर्ष होतो. तिथं काय काम केलं? हां, तिथं काय काम केलं? पर्सनल डिपार्टमेंटला होतो. अच्छा, पर्सनल डिपार्टमेंटला नंबर 2. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्या PWDमध्ये काम केलं, ST मध्येही काम केलं आणि याच्यामध्येही काम केलं, हाऊसिंग बोर्डातही काम केलं आणि परत एल्प्रोमध्येही काम केलं. कन्सल्टन्सी केली 13 वर्ष. काय केलं? कन्सल्टन्सी, मॅनेजमेंट कन्सल्टन्सी. अच्छा. अनेक कंपन्यांना होतो. त्याच्यातला टेल्को त्यावेळेला होतं, टेल्कोला होतो. अच्छा. महिंद्राला होतो, पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन होतो, पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन होतो, अच्छा. ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन होतो. मुंबईला 8-10 कंपन्यांना मी होतो. त्यांचं आपलं ठाण्याला वागले इस्टेटमधल्या 2-4 कंपन्या माझ्याकडे होत्या. आणि असं अनेक लोकांना मी नोकऱ्या लावले, शेकडो अच्छा. लोकांना. ते काही काही इन्सिडेंट असे आहेत. त्यातला एक इन्सिडेंट म्हणजे आता प्रभाकर नावाचा मुलगा आहे, अजूनही अगोदर तो आंबे घेऊन येईल, त्याच्या घरचे आंबे. तो आता लक्षाधीश झाला आहे, काहीच केलं नाही. म्हणजे नोकरीला हे करायला लावं, ते करायला लावं, ते करायला लावं, असे 2-4 मुलं केले. अनेक नाही, एक नाही, 2. असं मी नाव सांगत नाही.